आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी, गोरापान दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन आपण हजारो रुपये देऊन महागडं फेशियल किंवा ट्रीटमेंट करतो. परंतु त्याचा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला चेहऱ्यावर दिसत नाही. उलट कधी-कधी त्या केमिकल असलेल्या प्रोडक्टमुळे ना आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन दिसायला लागतात. आपण चेहऱ्यावर ग्लो येण्याची अपेक्षा करतो, पण आपल्या चेहऱ्यावर येतात पिंपल्स आणि भरपूर काळेपणा. तर आज आपण पार्लरपेक्षाही अतिशय सुंदर रिझल्ट देणारा घरगुती उपाय करणार आहोत. तर चला पटकन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या घरगुती उपायासाठी पहिला घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे तांदूळ. आता तांदूळ आपल्या घरामध्ये जो कुठला अवेलेबल असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता. तुकडा तांदूळ घेऊ शकता, बासमती घेऊ शकता किंवा साधा रेशनिंगचा तांदूळ तुमच्याकडे अवेलेबल असेल ना, तो सुद्धा तुम्ही या घरगुती उपायासाठी वापरू शकता. आता तांदळाच्या पिठामध्ये ना भरपूर आपल्या स्किन लाईटनिंग आणि ब्राईटनिंग प्रॉपर्टीज असतात. सोबतच हल्ली कोरियन ग्लास स्किन आपल्या प्रत्येकाला आवडते. तर कोरियन ग्लास स्किनसारखी जर स्किन तुम्हाला हवी असेल तर तांदळाच्या पिठाचा वापर तुम्ही रेग्युलर तुमच्या स्किन केअरमध्ये करायला सुरुवात करा. काही आठवड्यांमध्येच तुम्हाला त्याच्यामध्ये फरक झालेला जाणवेल. आता तुमच्याकडे अशा पद्धतीनं तांदळाचं पीठ असेल तर ते तुम्ही वापरू शकता, किंवा जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर आपल्या घरामधला जो कुठला तांदूळ आहे तो तुम्ही मिक्सरवर बारीक करून घ्या. चाळणीच्या पिठामध्ये व्यवस्थित तो चाळून घ्या आणि मगच तुमच्या स्किन केअरसाठी वापरा. कारण हातापायाच्या त्वचेपेक्षा आपल्या चेहऱ्याची त्वचा सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे भरपूर असं जाड आणि रवाळ पीठ आपल्याला ठेवायचं नाही. स्मूथ असं तांदळाचं पीठ आपल्याला इथं घ्यायचं आहे. आता साधारणतः 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे. पुढची तितकीच महत्त्वाची वस्तू आपल्याला इथे टाकायची आहे ती म्हणजे हळद. आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासोबतच अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्यामुळे कुठलंही आपल्याला स्किन इन्फेक्शन होत नाही. त्याच्यामुळे इथं हळदसुद्धा घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲड करायचं आहे ते म्हणजे कच्चं दूध. कच्च्या दुधामध्ये भरपूर प्रमाणात लॅक्टिक ॲसिड असतं. आपल्या चेहऱ्यासाठी ते खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. जर तुमच्याकडे कच्चं दूध अवेलेबल नसेल तर गरम करून थंड केलेलं दूधसुद्धा तुम्ही इथं वापरू शकता. आता इथं 2 चमचे इतकं सुरुवातीला आपल्याला कच्चं दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित या गोष्टी सगळ्या आहेत त्या मिक्स करून घ्यायच्यात. आता कच्च्या दुधाचं प्रमाण आपल्याला थोडंसं इथं जास्त लागणार आहे, कारण तांदळाचं पीठ आहे हे दूध जे आहे ते शोषून घेण्याचं काम करतं. त्याच्यामुळे थोडंसं दूध आपल्याला जास्त लागेल. आपल्याला ज्या पद्धतीनं कन्सिस्टन्सी फेसपॅकची पाहिजे त्या पद्धतीनं मिक्स करत करत आपल्याला कच्चं दूध ॲड करायचं आहे. आता इथं तुमची भरपूर ड्राय स्किन असेल ना तर तुम्ही गुलाब पाणीसुद्धा वापरू शकता. मी गुलाब पाणी वापरणार नाही, पण तुमची ड्राय असेल तर तुम्ही नक्की वापरा. मी इथं गुलाब पाण्याच्या ऐवजी ना थोडं थोडं कच्चं दूध आहे तेच टाकून हे जे तांदळाचं पीठ आहे याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घेणार आहे. आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ना भरपूर ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स असतात. तर हे घालवण्यासाठी सुद्धा हे तांदळाचं रवाळ असं दाणेदार पीठ आहे त्याचा फायदा होतो. चेहऱ्याचं आपल्या स्क्रबिंग होतं, त्वचेला खोलवर पोषण मिळतं, मसाज मिळतो, ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिवेट होतं आणि त्याच्यामुळे चेहरा आपला नॅचरली ग्लो करायला लागतो. आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट इथं मी ॲड करणार आहे ते म्हणजे मध. मधसुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला चेहऱ्यावर ड्रायनेस, डलनेस वाटत असेल तर तो कमी करण्यासाठी मधाचा तुम्ही वापर करू शकता. आता सध्या उन्हाळा आहे, भरपूर सगळे कार्यक्रम असतात, तर त्यासाठी मी इथं मधाचा सुद्धा वापर करते. साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा इतकं मध मी टाकलेलं आहे आणि हे सुद्धा या फेसपॅकमध्ये टाकून पूर्ण फेसपॅक आहे तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि कन्सिस्टन्सी जे आहे तो रेग्युलर आपण नेहमी जसा फेसपॅक बनवतो तसाच बनवायचा आहे. भरपूरसुद्धा पातळ ठेवायचं नाही किंवा भरपूरसुद्धा जाड असा ठेवायचा नाही आहे. तुम्ही या कन्सिस्टन्सीमध्ये म्हणजे अतिशय क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये फेसपॅक तयार झालेला आहे. सोबतच स्मूथ असं तांदळाचं पीठ घेतल्यामुळे एकदम छान मार्केटमधलं जसं आपण पार्लरमधलं फेशियल करतो ना त्या पद्धतीची याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. आता हा फेसपॅक आपला तयार झालेला आहे, पण याच्या पुढची स्टेपसुद्धा खूप महत्त्वाची आहे की तो कशा पद्धतीने अप्लाय करायचा, किती वेळ ठेवायचा आणि बेस्ट रिझल्टसाठी आठवड्यातून किती वेळा हा उपाय करायचा, हे सगळं मी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि खूप छान छान तुमच्या कमेंट्स येत आहेत त्यासाठी मनापासून धन्यवाद. आता हा फेस पॅक अप्लाय करण्यापूर्वी ना चेहरा तुम्ही फेसवॉशने वॉश करू शकता किंवा थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. आता मी इथं थंड पाण्याने चेहरा धुवून घेतला आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला खालून वरच्या साईडला अशा पद्धतीनं हा फेस पॅक आहे चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायचा आहे. आता जर तुम्हाला भरपूर चेहऱ्यावर काळपटपणा आला असेल तर अगदी एका वापरामध्ये तो संपूर्ण तुमचा निघून जाणार नाही. तर हीच प्रोसेस आठवड्यातून 2 वेळा किंवा 3 वेळा तुम्हाला रिपीट करायला लागेल. अगदी पहिल्या वापरामध्येच तुम्हाला छान रिझल्ट मिळेल, पण आठवड्यातून 2 वेळा ते 3 वेळा तुम्ही केलं
तर तुम्हाला भरपूर चांगले रिझल्ट बघायला मिळतील। आणि सुरुवातीला तुम्ही अप्लाय करताना भरपूर जर स्किन डल असेल तर तुम्ही याची थोडीशी जाड लेअर जी आहे ती चेहऱ्यावर अप्लाय करू शकता। आता मी इथं सिंगल लेअर अप्लाय केलेली आहे। त्यानंतर थोडासा फेस पॅक राहिला तो आपल्या हातांवर सुद्धा अप्लाय करायचा, कारण हातसुद्धा आपले भरपूर एक्सपोज होतात, उन्हामध्ये असतात, आपण दिवसभर घरामध्ये काम करतो, त्याच्यामुळे हातामध्ये सुद्धा खूप डलनेस आणि ड्रायनेस आलेला असतो। आता थोडासा फेस पॅक शिल्लक राहिला तो मी चेहऱ्यावर पुन्हा सेकंड लेअर अप्लाय केली। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं करू शकता, थोडीशी थिक लेअर चेहऱ्यावरती अप्लाय करा। आता हा फेस पॅक आहे तो साधारणतः 10 मिनटं किंवा 15 मिनटं चेहऱ्यावर तसाच ठेवू द्यायचा, व्यवस्थित तो सुकू द्यायचा। आता इथं 10 ते 12 मिनटं झालेली आहेत। हातावरचा फेस पॅक जो मी लावला होता तो पूर्णपणे ड्राय झालेला आहे, कारण तो भरपूर पातळ लेअर मी लावली होती। चेहऱ्यावरचा आहे तो थोडासा सुकलेला आहे, थोडासा ओलसर आहे। याच वेळी आपल्याला काय करायचे, हा फेस पॅक रिमूव्ह करताना अशा पद्धतीनं चेहऱ्यावरती मसाज करायचे, ज्याच्यामुळे चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाते। नाकावरचे, ओठांवरचे, हनुवटीवरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात ते रिमूव्ह व्हायला मदत होते। आणि त्याच्यानंतर ना थोडासा पाण्याचा ओला हात घ्यायचा आणि त्यानंतर हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्यावरती मसाज करायचं आहे। आता इथं मसाज केल्यामुळे काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते ॲक्टिवेट होतं आणि त्यामुळे खरं तर नॅचरली आपला चेहरा ग्लो करायला लागतो। आपलं वय जसं वाढतं ना तसं आपल्या चेहऱ्यावर बऱ्याच समस्या सगळ्या दिसायला लागतात, जसं की चेहऱ्यावर सुरकुत्या यायला लागतात, स्किन लूज पडायला लागते, डॅमेज आणि डल दिसायला लागते। तर अशा वेळी ना आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित मसाज करणं आणि स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे। त्यासाठी अशा या घरगुती होम रेमेडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। पण हो, याच्यामध्ये वापरलेले जे घटक आहेत ते माझ्या स्किन टाईपनुसार मी वापरलेले आहेत। तुम्ही याच्यामधला कुठला घटक तुम्हाला सूट होत नसेल तर तो स्किपही करू शकता, किंवा हे वापरण्यापूर्वी एकदा पॅच टेस्टसुद्धा नक्की करा। तर आता हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित मसाज करायचं आहे, थोडंसं हलकंसं टॅपिंगसुद्धा करायचं आहे, जेणेकरून खूप छान रिलॅक्सेशन वाटतं। आणि त्याच्यानंतर थंड पाण्याने आपल्याला चेहरा आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। आता इथं मी ना थंड पाण्याने चेहरा जो आहे तो धुवून घेतलेला आहे आणि आता हा रिझल्ट तुम्ही लगेच बघू शकता। अगदी पहिल्या वापरामध्ये सुद्धा तुम्हाला 1 ते 2 शेड इतकी तुमची स्किन लाईटर झालेली दिसेल। खूप स्किन स्मूथ होते, चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स गेल्यामुळे अगदी गुळगुळीत स्किन जाणवते। आणि रेग्युलरली तुम्ही हा जर उपाय केला ना तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये भरपूर फरक झालेला जाणवायला लागेल। तर आठवड्यातून एकदा दोनदा तुम्ही हा उपाय नक्की करू शकता, तुम्हाला सुद्धा अमेझिंग असे रिझल्ट बघायला मिळतील। तर चला आता चेहऱ्याला आपल्या व्यवस्थित आपण छान फेस मास्क लावल्यानंतर चेहरा डल आणि ड्राय पडू नये त्यासाठी आपल्याला इथे कुठलंही मॉइश्चरायझर तुमच्या स्किनला सूट होत असेल तर ते तुम्ही लावा, किंवा या पद्धतीनं ॲलोवेरा जेल किंवा रोज वॉटर किंवा ग्लिसरीन हे मिक्स करून सुद्धा तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता। याच्यामुळे स्किन आपली स्मूथ राहायला मदत होते। सोबतच याच्यामुळे ना वाढत्या वयाची जी लक्षणं असतात ती आपल्या चेहऱ्यावर खूप लवकर दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे सुद्धा आपला चेहरा छान दिसायला मदत होते, एक आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुम्हीसुद्धा ही होम रेमेडी ट्राय करून तुम्हाला याचा रिझल्ट कसा आला हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवा। सोबतच हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला सांगितलं तर खूप छान होईल। आता या स्किन केअरनंतर मी माझं रेडी टू गो लुकसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। अशा पद्धतीच्या घरगुती उपायामुळे तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला जास्त मेकअपची सुद्धा गरज पडणार नाही, नेहमी तुमचा चेहरा फ्रेश आणि टवटवीत दिसायला लागेल। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। थँक्यू सो मच।